गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 तसेच TCS पॅटर्नच्या आगामी नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. तो घटक म्हणजे कामगार कल्याण हा होय. या घटकामध्ये आपण काही बाबी अभ्यासण्यापूर्वी भारतीय संविधानामध्ये कामगाराच्या संदर्भात असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. शिवाय कामगार म्हणजे नेमकं काय, कामगारांचे नेमके किती प्रकार पडतात आणि कामगारांचे वेगवेगळे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये वेतनासंबंधी कायदे असेल, कामगारांचे औद्योगिक संबंधाविषयक कायदे असतील, सोबत कामाचे तास, त्याच्यानंतर सेवेच्या अटी व रोजगारासंबंधीचे जे काही कायदे असतील तर ते कायदे आपण त्या कायद्यांना देखील अभ्यासणार आहोत. याशिवाय वंचित दुर्बल घटकांच्या संदर्भातले जे काही कायदे आहेत आणि सामाजिक सुरक्षतेच्या संदर्भातील जे काही कायदे आहेत कामगारांच्या, तर त्या सगळ्यांचा आपण थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जो तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमामध्ये तर तो तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि हमखास गुण देऊन जाईल. तर सर्वप्रथम कामगार म्हणजे नेमकं काय ते बघणं गरजेचं ठरते. कामगार म्हणजे सामान्यपणे कोणत्याही आर्थिक उपक्रमामध्ये जो गुंतलेला व्यक्ती असतो त्याला आपण कामगार म्हणतो. या अनुषंगाने कामगार वर्गाचे दोन प्रकार पडतात, संघटित कामगार आणि असंघटित कामगार. संघटित कामगार कोणाला म्हणायचं? केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका हे किंवा इतर काही महामंडळे ज्यांची नोंदणी झालेली आहे, अशा नोंदणीकृत महामंडळामध्ये किंवा सार्वजनिक आस्थापनामध्ये जे कर्मचारी काम करतात तर त्यांना आपण संघटित कामगार असं म्हणतो. त्यानंतर दुसरी एक आणखी बाब संघटित कामगारांच्या संदर्भात लक्षात घेणं गरजेचं ठरते. सार्वजनिक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती तसेच 10पेक्षा अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील उद्योगांचा समावेश देखील संघटित क्षेत्रामध्ये होतो. ही बाब महत्त्वाची आहे. आता त्यानंतर आपल्याला हे बघणं महत्त्वाचं ठरते का संघटित कामगार कोणाला म्हणायचं? तर संघटित कामगार म्हणजे 10पेक्षा कमी कामगारांना रोजगार देणाऱ्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांना असंघटित क्षेत्र असं म्हणता येईल आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आपल्याला असंघटित कामगार म्हणता येईल. आणि या उद्योगधंद्याची कोणत्याही प्रकारची नोंदणी नसते आणि सोबत त्या लोकांची जे तिथं काम करतात 10पेक्षा कमी लोक त्यांची कोणती नोंदणीकृत संघटना नसते. तर अशा पद्धतीनं आपण त्यांना असंघटित कामगार म्हणू शकतो. त्यानंतर आपण पुढं बघणार आहोत. तर एक अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं का भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारताच्या संविधानामध्ये कामगारांच्या विषयी काही तरतुदी आहेत का? आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या तरतुदी आहेत तर पूर्ण राज्यघटनेतल्याच तरतुदी जशा भारतीय नागरिकांना महत्त्वाच्या ठरतात तशा कामगारांना देखील ठरतात. समतेचा हक्क देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत असेल कलम 14 पासून तर 18पर्यंत हा समतेचा अधिकार याचा वापर कामगार देखील आपल्या हक्काच्या मागणीसाठी करू शकतात. त्यानंतर व्यवसाय स्वातंत्र्य आहे 19मध्ये. त्यानंतर आपण बघतो का सगळ्यात महत्त्वाची कामगारांसाठी उपयुक्त असलेली कलम जी आहे ती म्हणजे 23 शोषणाविरुद्ध अधिकार देण्यात आलेला आहे कलम 23मध्ये. आणि या कलमानुसार माणसांचा अपव्यापार किंवा वेठबिगारी याला मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे कामगाराचं कोणतीही खाजगी संघटना किंवा खाजगी उद्योगधंदा काय करू शकत नाही, शोषण करू शकत नाही. त्याविरोधातील ही कलम आहे जी कामगाराला न्याय मिळवून देते. आणि त्याच्यानंतर आपण आणखी एक महत्त्वाचं बघणार आहोत. कलम 24 याच्याशी संबंधित आहे का कारखान्यामध्ये तुम्हाला बाल कामगाराला ठेवण्याला मनाई करण्यात आलेली आहे कलम 24नुसार. तर ही बाब लक्षात घेणं गरजेचं ठरते का भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कारखान्यांमध्ये बाल कामगारांना ठेवण्यास मनाई करण्यात आली तर ती म्हणजे 24. आणखी एक जर आपण पाहिलं का राज्यानं एक समाज व्यवस्था स्थापन केली पाहिजे लोककल्याणासाठी. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं आवश्यक आहे. आता समाज व्यवस्था म्हणजे अशी कोणती समाज व्यवस्था? तर अशी समाज व्यवस्था का ज्या समाज व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक विषमता असणार नाही किंवा आर्थिक विषमता असणार नाही. तर अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यावर राज्यानं भर दिला पाहिजे का अशी समाजव्यवस्था जी लोककल्याण करेल असं सांगितलेलं आहे कलम 38मध्ये. आणि यामध्ये दिसते आपल्याला का लोककल्याणामध्ये कामगार कल्याणाचा देखील समावेश होतो. आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर पर्याप्त जीवन साधनांचा अधिकार. कामगारांना सोबत सर्व भारतीय नागरिकांना पर्याप्त जीवन साधनं मिळाली पाहिजे अशी तरतूद 39 अ मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आणखी कामगाराच्या संदर्भात एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे 39D, समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे. आज आपण पाहतो का गावामध्ये स्त्रियांना मजुरीचा जो दर असतो तो कमी असतो आणि पुरुषांना मजुरीचा दर जास्त असतो. तर हे विरोधाभास आपल्याला दिसते भारतीय राज्यघटनेच्या या कलमाच्या संदर्भात पाहायला मिळते. परंतु जे नोकरीवर लागलेले स्त्री पुरुष आहे त्यांना वेतन समान असते, ही बाब महत्त्वाची आहे. म्हणून समान वेतनासाठी समान कामासाठी समान वेतन ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आली, तर ती म्हणजे 39D. पुढं पाहू आपण, आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळवणे, याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या 39E मध्ये आहे. म्हणजे असं एखादं ठिकाण का जे त्या कामगाराच्या आरोग्यासाठी हानिकारक असेल, का मग त्या कोळशाच्या खाणी असो किंवा XYZ कोणती गलिच्छ वस्ती असो, तर या ठिकाणी त्याच्या आरोग्याला जर हानी असेल तर अशा ठिकाणी त्याला काम करण्यास सक्ती केल्या जाऊ नये. तर या संदर्भात ही तरतूद आहे, आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळवणे, हे कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भात आहे 39E हे कलम. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल कामाचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला भारतीय नागरिक जे आहे त्या नागरिकांना काम मिळवण्याचा अधिकार आहे, कामाचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या 41 मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत कामाचा न्याय व मानवीय परिस्थिती प्रसूतीविषयक सहाय्य. आजही आपण पाहतो जिथं काम करण्यासाठी सोयीस्कर जाईल, कॉन्व्हिनियन्स राहील, तर त्या ठिकाणी मजुराला काम करायला भाग पाडलं जावं. अशा ठिकाणी नव्हे का जे ठिकाण कामासाठी चांगलं नाही आहे किंवा त्याच्या आरोग्याला त्या ठिकाणी जर हानी पोचत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काम करण्यास तुम्ही बंधनकारक करू शकत नाही किंवा सक्ती करू शकत नाही. म्हणून कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती, इव्हन प्रसूती सहाय्य देखील सरकारमार्फत दिले जाते. बाळंतपण ज्या स्त्रीचं होते त्यांना काही मदत सरकारमार्फत केली जाते. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 42 नुसार ही तरतूद आहे, कामाबद्दल न्याय व मानवीय परिस्थिती व प्रसूतीविषयक सहाय्य. त्याच्यानंतर आणखी एक कामगारांच्या संदर्भात महत्त्वाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये दिसते. कामगारांना निर्वाह वेतनाचा अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 43 नुसार. त्याला वाजवी वेतन आपण असं म्हणू. कामगारांना एवढं वेतन मिळावं का त्याची दैनंदिन जे दिनचर्या आहे ती भागवली जावी, एवढं वेतन त्याला असावं, त्याचं शोषण होऊ नये एवढं वेतन त्या व्यक्तीला असलं पाहिजे. तर अशा पद्धतीची तरतूद आपल्याला कामगार निर्वाह वेतनाचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये ही तरतूद आपल्याला कलम 43 मध्ये बघायला मिळते. त्यानंतर आणखी एक 42व्या घटनादुरुस्तीनं महत्त्वाची तरतूद कामगारांच्या संदर्भात केलेली आपल्याला दिसते का उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, तर ही तरतूद 42व्या घटनादुरुस्तीनं केलेली दिसते. त्यानुसार हे कलम भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आलं. जे काही मोठमोठे उद्योगधंदे असतात त्या उद्योगधंद्याचं जे व्यवस्था मॅनेजमेंट बॉडी असते त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी असले पाहिजे, कामगारांचा नेता त्याच्यामध्ये असला पाहिजे, अशी तरतूद 43A कलमामध्ये करण्यात आलेली आहे, जो कामगारांचं हित जपेल. तर आणखी एक महत्त्वाची जे तरतूद आहे ते आपल्याला पाहायला मिळेल कलम 47 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या का पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे राज्याचं कर्तव्य आहे, कलम 47 नुसार. तर याच कलमानुसार कामगार जरी असेल तर त्यांचं पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे देखील राज्याचं कर्तव्य आहे, अशी तरतूद आपल्याला कलम 47 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पाहणार आहोत आपण एक सर्वात महत्त्वाचा अधिनियम, ज्याला आपण म्हणू कामगार कल्याण अधिनियम 1953. यावर तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या तसेच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. कामगार कल्याण अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तो म्हणजे 1953चा. दुसरी एक बाब कामगार कल्याण अधिनियमाच्या संदर्भात लक्षात ठेवा का कामगार कल्याण जो अधिनियम आहे 1953चा तो 17 जून 1953 रोजी अंमलात आणण्यात आला. या संदर्भात एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का कामगार कल्याण अधिनियम या अधिनियमाची अंमलबजावणी कोणत्या रोजी करण्यात आली? तर ती म्हणजे 17 जून 1953. सदर अधिनियम जो आहे तो एक महत्त्वाचं पाऊल आहे, कारण त्यातील तरतुदीचे लाभ केवळ कामगारांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना देखील होतात. आणि अशा प्रकारचा विधिविधान अस्तित्वात असल्यामुळं तर महाराष्ट्रातील कामगार एका अर्थानं सुदैवी आहेत असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अन्वये विधिवत स्थापन करण्यात आलेली एक संस्था आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आपल्याला मिळतो का महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना
कोणत्या अधिनियमानुसार झाली? तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर सदर जे मंडळ आहे म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, तर हे त्यातील कल्याण केंद्राच्या मार्फत कामगार कल्याणाच्या विविध योजना राबवते. त्यामध्ये मग माहिती केंद्र चालवणे, ग्रंथालय व वाचनालय चालवणे, बालवाड्या व शिशु मंदिरे चालवणे, शिवणकाम, भरतकाम, हस्तकला वर्ग, मैदानी व बैठ खेळ, मनोरंजन, शैक्षणिक मनोरंजनाचे कार्यक्रम चालवणे, दृकश्राव्य माध्यमे, प्रदर्शने, आरोग्यविषयक कार्यक्रम इत्यादीचा समावेश त्याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. दैनंदिन कार्याच्या व्यतिरिक्त हे मंडळ काही प्रसंगी कार्यकलाप जसे की राष्ट्रीय व इतर सण साजरे करणे, विविध खेळ स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करणे आणि इत्यादी कार्य या मंडळाच्या माध्यमातून केली जातात. अशा कार्यक्रमामध्ये कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच अन्य व्यक्ती यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तर ही बाब तर कामगार कल्याण मंडळ जे महाराष्ट्राचं आहे, ज्याला आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ म्हणतो, तर ही सर्व हे कामं तिच्या कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जातात. आता आपण त्यानंतर कामगारांच्या संदर्भात काही कायदे बघणार आहोत, जे तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचे आहेत. पहिला कामगारांच्या संदर्भातला जो कायदा आहे तर तो म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, हा 1936चा आहे. प्रत्येक कायद्याची तुम्ही नोंद घेऊ शकता. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट कधीचा? 1936चा. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आहे किमान वेतन कायदा, ज्याला आपण मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणतो. किमान वेतन कायदा हा 1948चा आहे, 48चा. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आगामी एक्झाममध्ये, आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषदेमध्ये. किमान वेतन कायदा केव्हाचा आहे? तर किमान वेतन कायदा 1948चा आहे. त्यानंतर कामगारांच्या संदर्भात बोनस बाबत कायदा आहे 1965. ही बाब लक्षात ठेवा. बोनस बाबतचा कायदा कधीचा? 1965. त्यानंतर एक ग्रॅज्युटीचा ॲक्ट आहे 1972चा, ज्याला आपण द पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट म्हणतो. द पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट हा 1972चा आहे, ज्याला मराठीमध्ये उपदान प्रदान अधिनियम 1972 असं म्हणतात. याचं मराठीतलं नाव लक्षात असू द्या, उपदान प्रदान अधिनियम 1972. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात द पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट 1972चा. त्याच्यानंतर आहे आणखी एक नुकसान भरपाई कायदा, जो कामगारांचा नुकसान भरपाई कायदा आहे, ज्याला आपण द एम्प्लॉईज कॉम्पेन्शन ॲक्ट, हा कॉम्पेन्शन ॲक्ट 1923चा आहे, ज्याला कामगार नुकसान भरपाई कायदा म्हणतात. हाही महत्त्वाचा कायदा आहे कामगाराच्या अनुषंगानं. द एम्प्लॉईज कॉम्पेन्शन ॲक्ट 1923, कामगार नुकसान भरपाई कायदा. त्याच्यानंतर एक कामगारांचा राज्य विमा कायदा आहे, ज्याला द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट म्हणतो आपण, 1948. त्याच्यानंतर आणखी एक कायदा जर अभ्यासला आपण तर याला म्हणू आपण द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिससेलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट. तर हा परत लक्षात ठेवा, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिससेलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट हा 1952चा आहे. त्याच्यानंतर द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मिससेलेनियस पेन्शन प्रोव्हिजन्स म्हणू आपण अमेंडमेंट ॲक्ट हा 1996चा. दोन याच्यात जर आपण तुलना केली तर आपल्याला दिसते का हा कायदा पहिल्यांदा जो पाहिला द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट, तर तो होता कामगार कायदा, राज्य विमा कायदा, तर तो आपल्याला दिसतो 48चा. पण या संदर्भात दोन कायदे खाली आपल्याला पाहायला मिळतात प्रॉव्हिडंट फंडच्या संदर्भात. द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आणि मिससेलेनियस प्रोव्हिजन्स जो कायदा आहे तर तो किंवा तरतुदी कायदा म्हणून आपण द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मिससेलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट हा 1952चा आहे. आणि त्याच्यामध्ये जे सुधारणा झालेली आपल्याला दिसते ते 96मध्ये झालेली दिसते, म्हणून त्याचं नाव आहे द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मिससेलेनियस प्रोव्हिजन्स अमेंडमेंट ॲक्ट 1996चा. एक 52चा मूळ 52चा आहे आणि त्याच्यामध्ये जे सुधारणा करण्यात आली ती 96मध्ये. त्याच्यानंतर द पेमेंट आपण मगाशीच पाहिलं द पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट 1972चा आहे. एम्प्लॉईज लायबिलिटी ॲक्ट 1938चा आहे, ही बाब लक्षात ठेव जा. एम्प्लॉईज लायबिलिटी ॲक्ट कधीचा? ते 1938चा. त्याच्यानंतर द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे, मातृत्व लाभ कायदा. मातृत्व लाभ कायदा हा देखील महत्त्वाचा आहे कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून. तर मातृत्व लाभ कायदा हा 1961चा आहे. त्याच्यानंतर तर आपण पाहिलं तर द पर्सनल इंजुरी ॲक्ट आहे,
त्याचं कॉम्पेन्शन इन्शुरन्स असते. जर काम करताना जर काही घातपात झाला तर त्याच्या संदर्भात त्याला काही तरतुदी असल्या पाहिजे कामगारांच्या संदर्भात. त्या संदर्भात द पर्सोनलचा अर्थ होतो कर्मचारी, द पर्सोनल इंजुरीज कॉम्पेन्शन इन्शुरन्स त्याचा इन्शुरन्स निघत असतो. जे कारखान्यामध्ये काम करणारे लोक आहे कामगार, त्यांचा इन्शुरन्स काढला जाते कंपनीमार्फत. तर हा कायदा द पर्सोनल इंजुरीज कॉम्पेन्शन इन्शुरन्स ॲक्ट 1963चा आहे. त्याच्यानंतर आणखी आपण पाहिलं का अजून एक प्रोव्हिजन त्याच्या संदर्भात करण्यात आलेलं दिसते आपल्याला. अगोदर 62चा कायदा होता तो द पर्सोनल इंजुरीज एमर्जन्सी प्रोव्हिजन्स ॲक्ट जर म्हटलं तर तो 62चा, आणि द पर्सोनल इंजुरीज कॉम्पेन्शन इन्शुरन्स म्हटलं तर तो 63चा. एमर्जन्सी 62चा एवढं लक्षात ठेवा, आणि कॉम्पेन्शन इन्शुरन्स हा 63चा आहे. आणि दोन्ही कायदे द पर्सोनल इंजुरीज यांच्या संदर्भात आहे. तर या ठिकाणी आपल्याला असे कामगारांच्या संदर्भातले तर कामगारांचे जे कायदे होते त्या संदर्भात आपण महत्त्वाचे वेतनासंबंधी काही त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले कायदे आपण याच्यात पाहिले. पुढं आपण पाहणार आहोत, आणखी एक आढावा घेणार आहोत औद्योगिक संदर्भातील कायद्यांचा. तर या ठिकाणी लक्षात ठेवजा, आपण आता जे पाहणार आहोत औद्योगिक संदर्भातील कायदे बघणार आहोत जे कामगारांच्या संदर्भात आहे. तर औद्योगिक संबंधातील काही कायदे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तुम्हाला एक माहीत असेल, कामगार ज्या काही संघटना स्थापन करतात त्या संघटनांना द ट्रेड युनियन ॲक्ट 1926नुसार दर्जा दिला जातो. तर हा प्रश्न अगोदर MPSCच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्यात आला. कामगार संघटनेचा दर्जा कोणत्या अधिनियमानुसार दिला जातो? द ट्रेड युनियन ॲक्ट 1926नुसार कामगार संघाचा दर्जा दिला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे द ट्रेड युनियन्स अमेंडमेंट ॲक्ट. याच्यामध्ये केव्हा बदल करण्यात आला? तर 2001मध्ये द ट्रेड युनियन्स ॲक्ट जो होता 1926, त्याच्यामध्ये 2001मध्ये आपल्याला बदल केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण जर तिसरा ॲक्ट जर घेतला तर आपल्याला दिसते का द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट हा कधीचा आहे? द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट हा 1946चा आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा औद्योगिक कलहाच्या विषयीचा कायदा आहे द इंडस्ट्रियल डिस्प्यूट. हा एक महत्त्वाचा कायदा आहे कामगारांच्या संदर्भात. कारण खूप वेळा आपण असं दिसतो कंपन्यांना स्ट्राईक लागलेली दिसते, कंपन्या बंद पडलेल्या दिसतात, कामगार आंदोलन करतात त्यावेळेस. तर त्या संदर्भात हा द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे 1947चा, त्याला औद्योगिक कलह कायदा असं म्हणतात, 1947. त्याच्यानंतर आपण द प्लांटेशन तर आपण घेत आहोत लेबर ॲक्ट. मळ्यावरील जे काम करणारे ऊसतोड कामगार जे असतात, मळ्यावर जे काम करणारे जे कामगार असतात, तर त्यांच्या संदर्भात द प्लांटेशन लेबर ॲक्ट आहे. हाही एक महत्त्वाचा आहे कारण अनेक कामगार मळ्यावर काम करतात. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा द प्लांटेशन लेबर ॲक्ट हा 1951चा असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर तुम्हाला एक माहीत असेल कामगार अधिनियम 1948चा आहे. इंडस्ट्रियल जे होतं धोरण होते 1948चं, म्हणून कामगार अधिनियम 1948मध्ये कामगार कल्याणविषयी काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी देखील मदत करतात कामगाराला त्याच्या आरोग्यविषयक जपणुकीसाठी. तर कारखाना अधिनियम 1948मध्ये देखील काही कामगारविषयक कल्याणाच्या तरतुदी आहेत. ही बाब देखील या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. आता त्यानंतर एक महत्त्वाचं आहे मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम. तर मुंबई औद्योगिक जो संबंध अधिनियम आहे तो लक्षात ठेवा, तो 46चा आहे. तुम्हाला महाराष्ट्राची ही एक्झाम असल्यामुळं TCS पॅटर्नमध्ये हा प्रश्न येऊ शकतो, मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम कधीचा, जो कामगारांच्या संदर्भात आहे. तर मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम हा 1946चा आहे. आता त्यानंतर आपण काही कामाचे तास आणि सेवेच्या अटी संदर्भात कायदे बघणार आहोत आणि रोजगारासंबंधीचे काही कायदे बघणार आहोत. फॅक्टरी ॲक्ट तुम्हाला माहीत आहे 1948चा आहे. खाणी संबंधातील एक कायदा लक्षात ठेवा, खाणीच्या संदर्भातला जो कायदा आहे तो 52चा आहे. विडी व सिगारेट कामगारासंबंधीचा कायदा जर विचारण्यात आला तर तो 66चा आहे. करार कामगार कायदा नियमन आणि समाप्ती करार कामगार कायदा 1970चा आहे. फॅक्टरी ॲक्ट 1948चा पाहिला आपण. त्यानंतर खाणी संबंधातला कायदा 1952चा. विडी व सिगारेट कामगारासंबंधीचा कायदा आपण 1966चा बघितला. आणि त्यानंतर करार कामगार कायदा नियमन आणि त्याच्यानंतर समाप्ती 1970. हा लक्षात असू द्या, करार कामगार कायदा आणि केव्हाचा आहे ते 1970, आणि विडी सिगारेट कामगार कायदा जर म्हटलं तर 1966. तर आणि खाणी संदर्भातला कायदा आपण 1952चा बघितला. त्यानंतर
अजून एक आहे व्यापारी जहाज जे असतात, भारतातील व्यापारी जहाज अधिनियम हा 1958चा आहे. यामध्ये देखील कामगारांच्या विषयी, त्यांच्या वेतनाच्या विषयी, रोजगाराच्या संदर्भात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. भारतीय व्यापारी जहाज अधिनियम 1958. आता आपण समता व महिला सक्षमीकरणाच्या बाबतचे कायदे घेणार आहोत. या ठिकाणी एक शब्दप्रयोग पाहिजे होता, सक्षमीकरण. तर महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भातले काही कायदे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रसूतिकालीन लाभासंदर्भातला कायदा आहे, ज्याला आपण मातृत्व लाभ कायदा म्हणतो, 1961चा. आणि समान वेतन कायदा एक लक्षात ठेवा, 1976चा. आपण मगाशी पाहिलं एक कायदा 48चा होता, तर तो देखील समान वेतनाच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. 48चा कायदा घेतला होता आपण. तर या पद्धतीनं हा एक समान वेतन कायदा आहे. तर समान वेतन कायदा जर विचारण्यात आला तुम्हाला, तर समान वेतन कायदा लक्षात ठेवा, आपल्याला 76चा पाहायला मिळतो समान वेतन कायदा. त्याच्यानंतर आपण जर पुढं चलतो तर आपल्याला दिसते का या ठिकाणी वंचित आणि दुर्बल घटकांच्या संदर्भात काही कायदे केलेले आपल्याला दिसतात. ते आता अभ्यासणं खूप महत्त्वाचं ठरते. तर समान वेतन कायदा हा जो आहे तर तो 76चा आहे. आणि किमान वेतन कायदा विचारला तुम्हाला, मिनिमम वेजेस ॲक्ट, तर तो 48चा आहे. किमान वेतन वेगळा आणि समान वेतन वेगळा. किमान वेतन कायदा जर विचारला तर 48चा, आणि समान वेतन विचारला कायदा तर 1976चा. या दोन्ही बाबी लक्षात घेण्यासारख्या आहे, कारण शब्दामध्ये फरक पडलेला आहे. किमान वेतन कायदा जर विचारला तर 48 आणि समान वेतन कायदा विचारला तर 1946. आणि त्याच्यानंतर आपण वंचित घटकांच्या संदर्भातले काही कायदे अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला असं दिसते, वंचित घटकातील कायद्यांमध्ये आपण 2 कायदे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातले काही कायदे घेतले. त्याच्यामध्ये प्रसूतिकालीन लाभासंदर्भातील कायदा 1961चा आणि समान वेतन कायदा 1976चा. आता थोडं वंचित दुर्बल घटकांसंदर्भातील कायद्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. वेठबिगारी नष्ट करण्यासंबंधीचा कायदा 1976चा आहे. बालमजुरी प्रतिबंधक कायदा हा खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला आगामी एक्झाममध्ये येऊ शकतो TCS पॅटर्नच्या नगर परिषदेच्या. का बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला, तर तो म्हणजे 1986. काही आता आपण सामाजिक सुरक्षतेच्या संदर्भातले कायदे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये कामगारांना नुकसान भरपाई जो कायदा आहे तो 1923चा आहे. हा कायदा खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा. कामगार नुकसान भरपाई अधिनियम कधीचा, 1923. त्याच्यानंतर कामगार राज्य विमा कायदा कधीचा, ते 1948. कामगार राज्य विमा कायदा 1948 आणि कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923. त्याच्यानंतर कामगार भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952चा आहे. या ठिकाणी 3 कायदे आपण सामाजिक सुरक्षतेच्या संदर्भात बघितले कामगारांच्या. एक म्हणजे कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923, कामगार राज्य विमा अधिनियम 1948 आणि कामगार भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952. त्याच्यानंतर श्रमिक पत्रकार आणि त्याच्यानंतर पत्रकारेतर कामगार अधिनियम लक्षात घ्या. हा अधिनियम आपल्याला 1955चा असलेला दिसतो. श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कामगार अधिनियम 1955चा आहे. या ठिकाणी थोडक्यात आपण आढावा पाहणार आहोत. परत सामाजिक सुरक्षेबाबतच्या कायद्यांचा, त्यामध्ये कामगार नुकसान भरपाई कायदा 1923चा आहे. कामगार राज्य विमा अधिनियम 1948चा आहे. कामगार भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952चा आहे आणि श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कामगार अधिनियम 1955चा आहे. यानंतर आणखी एक कायदा आहे विडी व सिगार कामगार अधिनियम, तर हा 1966चा आहे. कंत्राटी कामगार अधिनियम, ज्याला आपण नियमन आणि निर्मूलन कायदा म्हणतो, 1976चा आहे. कंत्राटी कामगार अधिनियम लक्षात ठेवा, हा 1976चा आहे. विक्री संवर्धन कामगार अधिनियम 1976चा आहे. विक्री संवर्धन कामगार अधिनियम 1976. त्यानंतर आंतरराज्यीय स्थलांतरित अधिनियम, आंतरराज्य म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जे कामगार जातात त्या संदर्भातला हा कायदा आहे. आंतरराज्य स्थलांतरित अधिनियम हा 1979चा आहे. त्यानंतर इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम हा 1996चा आहे. त्यानंतर असंघटित कामगार सामाजिक सुरक्षितता हा जो अधिनियम आहे हा 2008चा आहे. ही बाब लक्षात असू द्या की असंघटित कामगार सामाजिक सुरक्षितता अधिनियम कधीचा, 2008चा. अशा पद्धतीनं हे आजच्या कामगार कल्याण भाग 1 मधील सर्व महत्त्वाचे घटक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जे तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून व राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3च्या अनुषंगातून महत्त्वाचे ठरणार आहेत व निश्चितच हमखास गुण देऊन जाणार आहेत. पुन्हा आपण भेटू कामगार कल्याण भाग 2 मध्ये.